काल झालेल्या हिंजवडी बस अपघातामध्ये महत्त्वाच्या अपडेट समोर आल्यात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये ज्या दोन बहीण भावांचा मृत्यू झालेला होता, त्यांची जी तिसरी बहीण त्यांच्याबरोबर होती, जी या सगळ्यामध्ये जखमी झाली होती, तिचाही या सगळ्यामध्ये मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. खरं तर प्रिया असं या मुलीचं नाव आहे. अर्चना देवाप्रसाद, त्याच्यानंतर सूरज देवाप्रसाद आणि प्रिया देवाप्रसाद हे 3 बहीण-भाऊ होते, जे या परिसरातून जात होते. शाळा सुटलेली होती आणि शाळा सुटल्याच्या नंतर तिघेही घरी निघालेले होते. मात्र त्याच वेळी त्यांना या बसने धडक दिली आणि त्यानंतर आता या तिघांचाही मृत्यू झालेला पाहायला मिळतोय. या संपूर्ण प्रकरणामध्ये आज बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण जर बघितलं तर थोडीशी या सगळ्या अपघाताची पार्श्वभूमी समजून घेऊयात. काल हिंजवडीमध्ये 6:30 पावणे 7च्या सुमारास झालेला हा अपघात होता. खाजगी बस होती, जी खाजगी बस हिंजवडी आयटी हब जे आहे, त्या ठिकाणी असणारा पंचरत्न नावाचा एक चौक आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. या चौकाच्या मध्ये असलेल्या एका रस्त्यावरती आल्याच्या नंतर ही बस नियंत्रण सुटलेलं होतं ड्रायव्हरचं आणि त्याच्यानंतर ही बस थेटपणे जाऊन धडकली. ती फुटपाथवर चढली पूर्णपणे ही बस आणि मग बाजूला काहीतरी एक खांब वगैरे होता, भिंत होती, त्याला जाऊन ही बस धडकली आणि या सगळ्यामध्ये शाळा सुटण्याची वेळ असल्यामुळे, ऑफिसेस सुटण्याची वेळ असल्यामुळे प्रचंड वर्दळ रस्त्यावरती होती. या सगळ्यामध्ये 6 ते 7 नागरिक जखमी झाले. 2 बहीण-भावांचा यामध्ये जागीच मृत्यू झालेला होता. त्यांची आणखी एक बहीण त्यांच्याबरोबर होती प्रिया. ती सुद्धा या सगळ्यामध्ये जखमी झाली होती. त्याचबरोबर राजू ओझरकर नावाचे एक इसम होते, अविनाश चव्हाण नावाचे एक इसम होते. ते सुद्धा या सगळ्यात जखमी झाले होते. या सगळ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आता प्रिया देवा प्रसाद या 16 वर्षीय मुलीचा सुद्धा या सगळ्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आपण जर बघितलं तर आता या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 3 बहीण-भावांचा मृत्यू झालाय. जी काही माहिती समोर येतेय स्थानिकांकडून त्यानुसार हे जे कुटुंब आहे, हे कुटुंब या कुटुंबामध्ये 3 बहिणी आहेत आणि 3 बहिणींच्या नंतर झालेला हा मुलगा होता सूरज, जो 6 वर्षांचा होता, ज्याचा या सगळ्यामध्ये मृत्यू झालाय. म्हणजे आता जर आपण बघितलं 4 बहीण-भावंड होती, त्यापैकी तिघांचा मृत्यू झालाय. दुःखाचा प्रचंड मोठा डोंगर या संपूर्ण कुटुंबावर पसरलेला आणि अर्थातच पिंपरी चिंचवड, पुणे शहरावरती सुद्धा कोसळलेला पाहायला मिळतोय. कारण हे जर आपण पूर्ण ते दृश्य जर बघितलं तर प्रचंड काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ आपण म्हणू शकतो. या व्हिडिओला अशा पद्धतीचं हे लाईव्ह दृश्य आहेत या अपघाताची. या सगळ्या अपघाताच्या नंतर अर्थातच हिंजवडीमध्ये होणारे मोठ्या प्रमाणातले जे अपघात आहेत, त्यांच्यावर पुन्हा एकदा बोललं गेलं. हिंजवडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर अनेक अपघात झालेले आहेत. शेकडो अपघातांमध्ये शेकडो जणांचे बळी या सगळ्यात गेलेत. त्यामुळे तातडीने या अपघातामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात होती आणि त्याच अनुषंगाने सध्या कारवाई सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळतेय. आतापर्यंत या प्रकरणामध्ये चौघांविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत हिंजवडी पोलीस ठाण्यात. दुसरीकडे ही जी बस होती, या बसचा जो ड्रायव्हर होता, तो मद्यधुंद अवस्थेमध्ये होता, दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्यामुळे त्याला ही बस कंट्रोल झाली नाही आणि त्यामुळे हा अपघात झाला. त्यामुळे चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये जो ड्रायव्हर होता त्याला लगेचच स्थानिक लोकांनी ज्यावेळी हा अपघात झाला त्याच वेळी लोकांनी लगेच त्याला पकडून ठेवलेलं होतं आणि पोलिसांच्या हवाली सुद्धा केलं. नागनाथ गुजर असं त्याचं नाव आहे. त्यामुळे त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे. दुसरीकडे भाऊसाहेब घोलप नावाचा एक युवक आहे, एक व्यक्ती आहे जो या सगळ्यामध्ये मॅनेजर आहे. बस पुरवणारा हा मॅनेजर आहे. त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. त्याने या सगळ्यावरती नियंत्रण ठेवणं किंवा त्याने या सगळ्याची कोण कुठली बस घेऊन जात आहे, जो कोणी बस नेतोय तो शुद्धीवर आहे का, त्याने दारू प्यायलेली नाहीये ना वगैरे हे सगळं बघणं खरं तर त्याचं काम होतं. त्यामुळे या सगळ्यामध्ये त्याच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केलाय. त्याला सुद्धा अटक केली आहे. दुसरीकडे आज या दोघांना सुद्धा न्यायालयासमोर हजर केलेलं होतं. त्यांना 4 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी म्हणजे आजपासून 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र तरी सुद्धा इतकं करून संपणार नाहीये. या सगळ्यामध्ये आणखी कारवाई होणं गरजेचं आहे. ज्या कंपनीची ही बस होती त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीने खूप मोठ्या संख्येने बसेसचं ट्रॅव्हलिंग या आयटी हबमध्ये होत असतं. कारण अर्थात आयटी पार्क असल्यामुळे मोठ्या संख्येने येणारे कर्मचारी त्या ठिकाणी आहेत आणि या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी सगळ्याच कंपन्यांनी आपापल्या स्वतःच्या खाजगी बसेस अपॉइंट केलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या बसेसची चौकशी होणं, तपासणी होणं, वेळोवेळी त्यांच्या ड्रायव्हर्सची तपासणी होणं, सकाळी जेव्हा ही बस घ्यायला जाते सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि संध्याकाळी जेव्हा पुन्हा नेऊन सोडायचं असतं, त्यावेळी जे कोणी ही बस चालवणार असतील, त्या ड्रायव्हरची तपासणी होणं, तो शुद्धीत आहे का हे चेक करणं, त्याची प्रकृती पूर्ण ठीक आहे ना हे चेक करणं, हे सुद्धा गरजेचं आहे.
त्याचबरोबर केवळ या ठिकाणच्या IT हबचा हा सगळा प्रश्न नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणात स्कूल आहेत त्या ठिकाणी आणि शाळा असल्यामुळे स्कूल बसेसची संख्या सुद्धा जास्त आहे. त्यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांच्या बसेस, दुसरीकडे स्कूल बसेस त्यांनी सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात काळजी घेतली पाहिजे. हिंजवडीमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये अवजड वाहनांची रेलचेल जास्त वाढली आहे. त्यामुळे सुद्धा होणारे अपघात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जे अपघात होतायत, अपघातांसाठी जे काही कारणीभूत ठरतंय किंवा संध्याकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस ऑफिसेस सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत प्रचंड वर्दळ असते, खूप गर्दी होते, ट्रॅफिक खूप जास्त असतं आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे अपघात झाल्यामुळे मृतांची संख्या ही साहजिकच वाढते. म्हणजे आपण जर बघितलं तर हाच अपघात जर दुपारच्या वेळी झालेला असता तर कदाचित थोडी मृतांची संख्या कमी असली असती किंवा मग मृत कोणी झालंही नसतं आपण म्हणू शकतो. कारण दुपारी थोडीशी वर्दळ या ठिकाणी कमी असते. मात्र हे जे प्राईम आवर्स आपण ज्याला म्हणू शकतो सकाळचा आणि संध्याकाळचा, या दोन्ही आवर्समध्ये आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पादचाऱ्यांची गर्दी असते, त्याचबरोबर वाहनांची गर्दी असते. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी या सगळ्यामध्ये प्रकर्षानं लक्ष देऊन या ठिकाणी पेट्रोलिंग करणं गरजेचं आहे किंवा जे या ठिकाणचे काही आपण म्हणतो सिग्नल असतील जे बंद असतील किंवा काही ठिकाणी पोलिसच नाहीयेत चौकात, प्रचंड ट्रॅफिक झालंय, मात्र पोलिसांचा पत्ता नाही. असे जे चौक असतील, असे जे रस्ते असतील, या रस्त्यांवरती सुद्धा पोलिसांची नेमणूक करून कुठेतरी कठोर अंमलबजावणी करणं हे प्रचंड गरजेचं झालंय. ही सगळी मागणी स्थानिकांकडून केली जाते, पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांकडून केली जाते. कारण या सगळ्यामध्ये जे नुकसान एका कुटुंबाचं झालंय ते आज उद्या कुणाचंही होऊ शकतं. याआधी अनेकांचं तशाच पद्धतीने नुकसान झालंय, इथून पुढेही होऊ शकतं. त्यामुळे अशा पद्धतीची रिस्क पुन्हा घेतली जाऊ नये, पुन्हा या सगळ्या अपघातांमध्ये कुणाचाही बळी जाऊ नये. त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का, हा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आणखी कोण दोषी आहेत या सगळ्यांवरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. त्यामुळे अजून कोण दोषी या सगळ्यात आढळतं, आणखी कुणाला अटक होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये हे जे कुटुंब आहे ज्यांची ही 3ही मुलं होती त्यांचं जे काही नुकसान झालंय ते नुकसान मात्र भरून न येण्यासारखं झालंय, हेच खरं. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.